पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवालला 4 दिवसांची कोठडी। सुरेंद्र अग्रवालचा मोबाईलही पोलिसांकडून जप्त। डोंबिवली स्फोटातील मृतदेहांचं शोधकार्य सुरूच। आज सर्च ऑपरेशन दरम्यान एकाचा मृतदेह सापडला तर आणखी काही जण बेपत्ता। मृतांचा आकडा 14 वर। मुंबई शिक्षक पदवीधर निवडणुकीसाठी मवियाचे उमेदवार ठरले। अनिल परब आणि जमो अभ्यंकरांना उमेदवारी, तर महायुतीकडून अद्याप चाचणी सुरू। पदवीधरसाठी दीपक सावंत इच्छुक। आनंदराव अडसूळ यांना भाजपाकडून राज्यपाल पदाची ऑफर। नवनीत राणा यांच्या समोर उमेदवार म्हणून उभं न राहिल्याचं रिटर्न गिफ्ट। अडसूळांचं शिफारस पत्र शहांना दिल्याची माहिती। मराठवाड्यातील दुष्काळ स्थितीच्या झळा आणखी तीव्र। संभाजीनगरमधील सुखना धरण पूर्णपणे कोरडं, तर हिंगोलीतील पूर्णा, कायाधू आणि पैनगंगा नदीचं पात्रही आटलं। सोलापुरातही शेतकरी पाण्याअभावी संकटात। मान्सूनपूर्वी बंगालच्या समुद्रात रेमल चक्रीवादळ धडकणार। रविवारी संध्याकाळपर्यंत तीव्रता वाढणार। ताशी 120 किलोमीटर वेगानं वारे वाहणार। केरळमध्ये पाऊसही वाढला। 10वीचा निकाल 27 मे रोजी लागणार। विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजता पाहता येणार ऑनलाईन निकाल। विद्यार्थ्यांचं निकालाकडे लक्ष। देशात 6व्या टप्प्यातील 58 जागांसाठी आज मतदान प्रक्रिया संपन्न। 5 वाजेपर्यंत देशात 57.7% मतदान। पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक तर सर्वात कमी जम्मू काश्मीरमध्ये मतदान।